नमस्कार. आपण सध्या आलेलो आहोत दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील टाकळीवाडी पंचायत समितीच्या मतदारसंघामध्ये. या ठिकाणी आपण बघतोय की या टाकळीवाडी पंचायत समिती मतदारसंघातील अविनाश पाटील हे आता या ठिकाणी विजयी झालेले. राजश्री शाहू आघाडी अर्थात राजेंद्र पाटील येड्रावकर यांचे राजश्री शाहू आघाडीमधून त्यांनी या ठिकाणी उमेदवारी घेतलेली होती. आणि या मतदारसंघामध्ये एक सलग आणि 3 सलग अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. कारण राजश्री शाहू आघाडीचे जिल्हा परिषद सदस्य उत्तराज शिंदे सरकार होईल, त्यानंतर पंचायत समिती बाबासाहेब वरकरे आणि टाकळी पंचायत समितीमधून अविनाश पाटील हे तिन्ही उमेदवार विक्रमी मतांनी या ठिकाणी विजय झाले. खऱ्या अर्थाने या ठिकाणी छत्रपती ग्रुप हे छत्रपती ग्रुपची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. प्रमोददादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या छत्रपती ग्रुपनं संपूर्ण राज्यभर या छत्रपती ग्रुपनं व्याप्ती निर्माण केलेली आहे. आणि छत्रपती ग्रुप अवघ्या 10 ते 15 वर्षामध्ये नावारूपाला आला. या छत्रपती ग्रुपनं यापूर्वी देखील सुशील कांबळेसारख्या सामान्य कार्यकर्त्याला पंचायत समितीच्या सभागृहामध्ये छत्रपती ग्रुपनं पाठवलं होतं. आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं छत्रपती ग्रुपची ताकद राजकीय क्षेत्रामध्ये वाढत गेली. त्याच्यानंतर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रमोददादा पाटील यांना थोडक्या मतामध्ये पराभव स्वीकारावा लागला. मात्र त्या पराभवाची उणीव आज अविनाश पाटील यांनी भरून काढली आणि या पंचायत समितीमध्ये मतदारसंघातून अविनाश पाटील हे विजय झाले. आणि खरं म्हणजे छत्रपती ग्रुपची ही ताकद या ठिकाणी आहे. छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी अविनाश पाटीलला मोठं बळ मिळालं आणि छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोददादा पाटलांचा आपल्या सोबत आहे. नमस्कार दादा. नमस्कार. आता या ठिकाणी अविनाश पाटील यांचा पंचायत समिती मतदारसंघातून विजय झालेला आहे. आणि या विजयामध्ये खरं श्रेय जे आहे ते छत्रपती ग्रुपचं आहे. कारण या ठिकाणी छत्रपती ग्रुपची ताकद प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात आहे. कारण यापूर्वी देखील पंचायत समितीचे सदस्य सुशील कुमार कांबळे यांना आपण या ठिकाणी निवडून दिला होता. आणि पंचायत समितीच्या सभागृहामध्ये छत्रपती ग्रुपचा सदस्य म्हणून सुशील कांबळेनं नेतृत्व केलं. आता पुन्हा या मतदारसंघातून प्रमोददादा पाटील तुमच्याच घरातील तुमचेच बंधू अविनाश पाटील यांनी या मतदारसंघातून बाजी मारली आणि पंचायत समितीमध्ये त्यांनी प्रवेश केला. आता तुमच्याच घरामध्ये पहिल्यांदा जर पंचायत समितीचं पद आलं, तुम्हाला तर याबाबतीत कसं वाटतं? नक्कीच हा 5 वर्षातून एकदा येणारा जनतेचा लोकोत्सव असतो. आमच्या घरामध्ये पद आलं म्हणण्यापेक्षा आम्ही नेहमीच दुसऱ्याला खुर्च्या आणि दुसऱ्याला पद देण्यासाठी आग्रही राहिलो आहे. आणि फक्त हट न करता दुसऱ्यांना खुर्च्या सुद्धा मिळवून दिलेल्या आहेत. आमचे सहकारी मित्र छत्रपती ग्रुपचे सुशील कांबळे हे 2012 ला विन झाले होते. परत त्यानंतर 2014 उल्हासदादा पाटलांना मी विधानसभा घेऊन माघार घेऊन खुर्चीवर बसूपर्यंत आम्ही आटोकाट प्रयत्न केला होता. तेव्हा ते आमदार झाले होते. तेव्हा शिरोळ तालुक्यामध्ये छत्रपती ग्रुपची मोठी ताकद दिसून आली होती. त्यानंतर 2016 मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आली. त्याच्यामध्ये आम्हाला काही राजकारण झालं आणि नेमकं आमच्यावरच षडयंत्र झालं आणि आमची झेडपी डावल्यानंतर आता जे पंचायत समितीला निवडून आलेले आहेत त्यांनाच आम्ही जिल्हा परिषदला अपक्ष उभं केलं होतं छत्रपती ग्रुप म्हणून. तेव्हा 4800 मतदान त्यांनी खाली पंचायत समिती नसताना सुद्धा घेतलं होतं. म्हणजे चांगलं मतदान तेव्हा त्यांनी घेतलं होतं. त्यानंतर 19 ला पोटनिवडणुकीमध्ये मी भाजपच्या चिन्हावरती उभा होतो. तेव्हा मी अवघ्या 220-30 मतामध्ये गेलो होतो. म्हणजे ही गेल्या 16 वर्षामधली या मतदारसंघामधले आम्ही केलेली कामं असतील किंवा जनतेसोबत असणारे आमचे बंधुराज अविनाश पाटील असतील किंवा आमचे वडील सुरेशआबा पाटील असतील, आमचे काका प्रकाश पाटील असतील किंवा आमच्या कुटुंबाने छत्रपती ग्रुपचे पदाधिकारी सुशील कांबळे यांच्या माध्यमातून केलेली कामं असतील, सरपंच काळामध्ये विजय संभे यांच्या माध्यमातून केलेली कामं असतील, विजय कदम यांच्या माध्यमातून केलेली कामं असतील, खिद्रापूरमध्ये पुलाचा मुद्दा असेल, खिद्रापूरमध्ये डेप्युटी सरपंच दयानंद खानोरे यांच्या मिसेस पूजाताई खानोरे पाटील होत्या, त्यांच्या माध्यमातून केलेल्या कामं असतील, संजय पाटील सरपंच राजापूरचे यांना आम्हीच निवडून आणलं असतं होतं, त्यांच्या माध्यमातून केलेली कामं असतील, सैनिक टाकळीमध्ये सुधाकर गायकवाड, हनुमंत पाटील, निवास कांबळे, परत उमेश चंद्र पाटील राज्य पातळीवरचे नेते आहेत. या सगळ्यांना सरपंच करण्यामध्ये माझा मोठा वाटा होता. छत्रपती ग्रुपचा मोठा वाटा होता. वंदना माळगे या सैनिक टाकळीच्या लोकनियुक्त सरपंच आपल्या वॉर्ड मध्ये जेव्हा इलेक्शन होते तेव्हा त्या सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. परत दत्तवाडमध्ये छत्रपती ग्रुपने पूर काळामध्ये केलेली कामं असतील, या भागामध्ये पूर काळामध्ये केलेली कामं असतील, या सर्व कामाची व्याप्ती आणि जनतेशी जोडलेली आमची नाळ आणि छत्रपती ग्रुपसाठी राबणारे आमचे पदाधिकारी बौद्ध समाज, मातंग समाज, लिंगायत समाज, धनगर समाज, साळी, माळी, कोळी, मराठा सर्वच
या भागामध्ये सर्व समाजातील सर्व जाती धर्मातील एकाने तर माझ्यावर पैज लावली होती की अमुक समाजाचं मतदान तुम्हाला पडत नाही, अमुक समाजाचं पडतं. पण प्रमोद पाटील आणि छत्रपती ग्रुप एक समीकरण शिरोळ तालुक्यामध्ये असं आहे की तिथं जात आणि धर्माचं समीकरण लागू पडत नाही. आम्हाला जैन समाजाचे मतं पडतात, लिंगायत समाजाचे पडतात, बौद्ध पडतात, मातंग पडतात, मराठा पडतात, चर्मकार पडतात, साळी माळी कोळी धनगर सगळे मुस्लिम समाज सुद्धा 2014ला अख्ख्या तालुक्यातील मुस्लिम समाज एकत्र येऊन कुरुंदवाडमध्ये मला विधानसभेसाठी पाठिंबा दिला होता. त्याच्यामध्ये ज्येष्ठ त्यांच्यातील मंडळी होती. म्हणजे नेहमीच आम्ही नुसतं म्हणत नाही 18 पगड आणि 12 बलुतदार जाती तर आम्ही ती एकत्रित घेऊन जातो. नेहमीच आम्हाला ब्राह्मण समाजाचं मार्गदर्शन राहिलेलं आहे, मुस्लिम समाज सोबत आहे, म्हणून आम्ही ते समीकरण गाठलेलं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचतो. नेहमी आम्ही अगदी सर्वसामान्यांच्या पायाला हात लावून काम करणारी माणसं आहे. म्हणजे आम्ही पाटील आणि आमचा ऍटिट्यूड असं नाही, आम्ही त्यांच्या ताटाला ताटही लावतो, खांद्याला खांदाही लावतो. त्यामुळे ते लोक आम्हाला जवळ करतात, मनातील भावना आमच्याजवळ व्यक्त करतात आणि आमच्या सोबत उभे राहतात. आताच्या काळामध्ये तुम्ही बघितला की विधान जेडपीच्या उमेदवारीसाठी आम्ही आग्रही होतो. पूजाताई पाटील आमच्या लढण्यासाठी इच्छुक होत्या, आम्ही ताकदही लावली होती. पण काही राजकारण झालं, आम्हाला एकनाथ शिंदे साहेब असतील, राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार साहेब असतील किंवा खासदार दर्शील माने दादा असतील किंवा आपले पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब असतील, यांच्या माध्यमातून सांगण्यात आले की आपण उमेदवारी माघार घ्या आणि आपण राजर्षी शाहू विकास आघाडीच्या सोबत राहू. आम्ही त्यांचं एवढ्या मोठ्या नेतृत्वातून जर आम्हाला सांगितलं जातं तर आम्ही नक्की त्यांचं ऐकणार, कारण का आम्हाला विकास साधायचा आहे. आणि त्याच मुद्द्यावरती आम्ही ती माघार घेतली. माघार घेतल्यानंतर आम्ही अविनाश पाटील यांना पंचायत समिती राजर्षी शाहू विकास आघाडी आणि उत्तराताई शिंदे ह्या जिल्हा परिषद आणि बाबासाहेब वनकुरे दत्तवाड पंचायत समिती. आणि मी आधीपासून पत्रकार मंडळी असतील, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया तुमचं मनापासून आभारी मानतो, कारण का त्यांनी मला नेहमीच प्रेम केलंय, मला चांगले मुद्दे माझ्यापर्यंत पोहोचवलेत आणि माझ्या व्यापक समाजकार्याला कोणाचा हातभार मोठा लागला असेल तर तो इलेक्ट्रॉनिक, प्रिंट मीडिया, पत्रकार, संपादक या लोकांचा लागलेला आहे. ते माझे नेहमीच मार्गदर्शक राहिलेले आहेत. त्यामुळे मी या विजयाच्या निमित्तानं शिरोळ तालुक्यातील पत्रकार मंडळ असतील, संपादक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आपले कुरुंदवाडमध्ये आता सत्तेत आलेले नगराध्यक्ष असतील, डांगे तात्या असतील, परत आपले उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड सरकार असतील, अभिजित जगदाळे असतील, अजय देसाई, विजय देसाई असतील, या सगळ्या मंडळींची साथ आम्हाला लाभली आणि त्यांनी या भागामध्ये प्रचार प्रसार केला. सैनिक टाकळीचं विशेष आभार मी नेहमीच मानतो, कारण का आम्ही अपक्ष असो नसो ते गाव माझ्या पाठीशी 70% राहतं आणि यातच आम्ही धन्य पावलो. कारण का राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर ही माझी गाव आहे, सैनिक टाकळी माझं गाव आहे, टाकळवाडी माझं गाव आहे, नवे जुने दानवाड माझं गाव आहे. त्याच पद्धतीने घोसवड दत्तवाड मध्ये सुद्धा ती ताकद लागली आणि छत्रपती ग्रुपची मोठी ताकद राजर्षी शाहू विकास आघाडी बरोबर जोडल्यामुळं 3 उमेदवार निवडून आले. 35 वर्षांमधला काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला इथं प्रथमच राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार निवडून आली. ही क्रांती आहे. निश्चितपणे दादा तुम्ही आता जे सांगितलं त्या अर्थानं तुम्ही प्रत्येक कामामध्ये सक्रिय असता, अनेक राजकीय कार्यक्रमामध्ये, अनेक राजकीय व्यासपीठामध्ये तुम्हाला घेतल्याशिवाय राजकीय व्यासपीठ भरत नाही. मात्र ज्या वेळेला निवडणुका लागतात त्यावेळेला एखाद्या मोठ्या निवडणुकीसाठी तुम्ही निवडणुकीसाठी उभा राहता, त्यावेळेला तुम्हाला डावललं जातोय आणि तुम्हाला रोखलं जातोय. या मागचं काय गौडबंगाल आहे? नाही, तुम्ही बघा, मी व्यापक राजकारण करतो. सर्व तालुक्यामध्ये 54च्या 54 गावामध्ये छत्रपती 2014ला तुम्हाला विधानसभेला डावलले, आता तुम्हाला जिल्हा परिषद मध्ये गेल्या 2 महिन्यापासून तयार करताय, इथे तुम्हाला जिल्हा परिषदला डावलले. बघा, संघर्ष हा छत्रपती ग्रुपला आहे आणि तो राहणार. नेहमी आम्ही पुढे जाईल म्हणून डावललं म्हणण्यापेक्षा त्यांच्या मनामध्ये काही समीकरण राजकीय असतील, त्यामुळे ते आज नाही उद्या कर्म धर्म सुयोगाने आम्ही काम चांगलं करतो. आमच्या हातातून एवढं गेलं तर उद्या एवढं मिळणार असेल. त्यामुळे त्या गोष्टी मागे जाऊन न पाहता आमदार सोबत आहेत, पालकमंत्री सोबत आहेत, खासदार सोबत आहेत, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड घेऊन आम्ही सक्सेस कामं कसे करता येतील, रखडलेली कामं आहेत, घाटाचा प्रश्न आहे, मगरींचा वावर एवढा वाढलाय, किती पिलावं झाले, लोक नदीत पोहायला जायचे बंद केलेत, पाण्यात जायचे बंद केलेत, बाकीचे भटकी कुत्र्यांचा प्रॉब्लेम वाढलाय, फक्त गटारी रस्त्यांचा नाही, अनेक मुद्दे आहेत. त्याच्यावरती पुढे जाण्यासाठी प्रशासकीय संविधानिक पदे लागतात. त्यामुळे आमदार गरजेचे आहेत, खासदार गरजेचे आहेत, पालकमंत्री गरजेचे आहेत आणि नेहमी छत्रपती ग्रुपनं वेगळी ताकद दाखवून दिलेली आहे. छत्रपती ग्रुपला कोणी काही कमी समजायचं काम नाही. आज 54 गावामध्ये प्रत्येक गावामध्ये 50-100 कट्टर छत्रपती ग्रुपचे पदाधिकारी राबणारी पोर आहेत. त्यामुळे छत्रपती ग्रुप हा शिरोळ तालुक्यामध्ये प्रभावी आहे. त्यामुळे छत्रपती ग्रुपला विचारात घेऊनच व्यासपीठ दिलं जातं. त्यामुळे डावलनं पुढं मागं होणं हे राजकारण चालत राहायचं, पण आपण जनतेसाठी राबतो तर नेहमीच आम्ही पॉझिटिव्ह ऍटिट्यूड घेऊन जनतेची कामं करत राहू. छत्रपती ग्रुपला डावलू नका, छत्रपती ग्रुपला
सोबत घेतल्याशिवाय कोणताही विकास होणार नाही असं या प्रमोदानं सांगितले. या ठिकाणी आता नवनिर्वाचित सदस्य पंचायत समितीमध्ये आता निवडून आलेले अविनाश पाटील या ठिकाणी आहेत. अविनाशजी नमस्कार. तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला पंचायत समितीमध्ये निवडून आल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. आपण या ठिकाणी निवडून आला आणि प्रमोद पाटलाच्या घरात आता राजकारण सुरू झालं, याबद्दल तुम्हाला काय म्हणतात? प्रमोद पाटलांच्या घरातनं राजकारण चालू झालं म्हणजे दादांच्या घरातून राजकारण ह्याच्या आधी बी काम चालूच होतं आपलं. लोकांची सेवा करण्यासाठीच आम्ही इथे उभा होतो आणि हे आपण राजकारण म्हणण्यापेक्षा समाजकारण हे आमचं कायमचं धोरण आहे. या ठिकाणी तुम्ही निवडून आला आणि या निवडून आल्यानंतर तुमच्या पंचायत समितीमध्ये असणाऱ्या गावामध्ये तुमचा नेमका कशा पद्धतीने विकास करणार? रखडलेली कामं आहेत भरपूर. मगरींचा आता सध्या बघितलं तर मगरींचा नदीमध्ये भरपूर प्रमाणात वाढ झालेली आहे, त्याचा आहे. परत रोजगार आहे, पोरांना रोजगार नाहीत. आपल्या इकडे नदीचं पाणी जास्त आल्यामुळं नदीचं पाणी जास्त वगैरे आल्यामुळं लोक असंच म्हणजे चोराचा फटका बसल्यामुळे रोजगार नसल्यामुळे हाताला कामं नाही व आम्ही सर्व रोजगाराचे पहिला निश्चितपणे राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करून या भागाचा विकास कसा साधता येईल या दृष्टिकोनातून मी काम करणार आहे. आणि येणाऱ्या 5 वर्षा काळामध्ये आमच्या मतदारसंघातील जितकी रखडलेली कामं आहेत ती पूर्ण करून या भागातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार असं अविनाश पाटील यांनी सांगितले. मराठी एसटीसाठी राजापूरहून संदीप सर रितेश कोल्हे.